महाराज प्रत्येकाला वाटतं मी दिसावा, आता मी पडलो एकटा, दिसावा कोणला कोणला असं आहे ना. त्यामुळं सगळ्यांना थोडंसं होतं मागं पुढं. आपला मुद्दा आहे तेवढा बारीक आहे का. अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा नामपर आहे. आपण इथपर्यंत आलोय. मला आवडणारा लोक मृत्यूलोक आहे. त्यातलं मला देवाचं नाव आवडतंय आणि देवाचं नाव सोडून जगात अंतिम सत्य दुसरं काही नाही. इथपर्यंत आपण आलोय. आता अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात झाली. तुम्हाला आणि मला देवाचं नाव का आवडत नाही, सुख का मिळत नाही, सुख का. एक वाक्य ध्यानात ठेवा, जगात परत वाक्य नाही आहे का. एकही गोष्ट आपल्याकडे नसली तरी चालेल, पण सुख पाहिजे. आणि ते सुखच आपल्याला का मिळत नाही त्याची 2-3 कारणं बारीक आहे का. लोखंडाला अग्नीचा स्पर्श झाला की त्याच्यावर घन बसल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत लोखंड अग्नीच्या सहवासात जात नाही तोपर्यंत त्याच्यावर लोखंड बसत नाही. जोपर्यंत तुम्ही मूर्खात बसत नाही तोपर्यंत तुमच्या चारित्र्याला कोणी धोका देऊ शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही हलकट माणसात बसाल त्या दिवशी तुमच्या आयुष्याचं वाटोळं आपाप होईल. ते घालण्याची, सत्यनारायण घालण्याची गरज नाही. हो, म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. याच्यात मजा आहे, याच्यात मजा आहे. जरा चांगल्यात बसा. एक दुसरं वाक्य आहे का, दुधामध्ये मिठाचा खडा पडला की त्याचं दही झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत दुधामध्ये मिठाचा खडा पडत नाही तोपर्यंत दही होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही चांगल्या माणसात बसता तोपर्यंत देव सुद्धा तुमचं वाईट करू शकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही बेवड्यांमध्ये बसाल तुमच्या इस्टेटीला आपाप गिराईक लागेल. त्याला जागरण गोंधळ घालू नको, आपाप होणार. तिसरं वाक्य आहे का, पहिले 2 क्लिअर करून घ्या. तिसरं वाक्य आहे का, गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय. गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय. गरम कोळशाला हात लावला तर चटका देतो आणि थंड कोळशाला हात लावला तर हात काळे होतात. मग कोळशाची गाठ घ्यावा कावा. त्याला एकच उत्तर आहे, घेऊच नाही, घेऊच नाही. जोपर्यंत नालायक माणसाची दोस्ती केली तरी तेच आहे आणि दुश्मनी केली तरी तेच आहे. मग त्या नालायकांच्या नादीत लागू नये. हेच 2016 आहे. त्यांच्या नादीच लागू नये हेच 2016 आहे. पुढं वाक्य आहे का, तिन्ही वाक्य क्लिअर करून घ्या. एवढेच मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. देवाला गेला आणि तिकडे गेले प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. माता बेवडे जर भाविक आहेत आम्ही एवढे चोर रे का, हे असंही झालंय. काय झालं समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला आणि मूर्ख माणसांना मार्केट आलं. नीट वाक्य आहे का, लोखंड अग्नीत गेलं का घन बसला. म्हणून 3 शब्द नीट आहे का, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. येड्याच्या नादी लागायचं नाही. घासायची तर मोठ्याशी घासायची. बंगला बांधला आणि भांड्यावालीचे पैसे बुडी दो नालायक. 40 लाखाचा बंगला बांधला आणि भांडी घासणारीचे पैसे बुडी दे. अरे गव्हर्नमेंट आहे तर लाईट बिल बुडव ना. लय मोठा आहे ना तू. शिकुरीच्या कानफटी देते ती. ते बिचारं बंगल्याला राखण वॉचमॅन बिचारा अखेरात जागते. काय त्याला 200-300 रुपये मिळतात. ते उलट आपल्या घराचं संरक्षण करते. तो नालायकाला लागला डुकला. आता बिचाराचं शरीर आहे यांनी त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. अरे नादी लागायचं तर मोठ्याच्या लागावं. पुढे जाऊन सांगा, मोठ्याच्या लागण्यास सुद्धा कीर्तीचे. मोठ्याच्या नादी लागण्यास सुद्धा कीर्तीचे. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नसता तर ग्रंथात नावच आलं नसतं. हो, बंबाजीने जर तुकोबारायचा छेड केला नसता तर गाथ्यात नावच आलं नसतं.
आणि विठोबा खेचरानं माऊलीचा छळ केला नसता तर त्याचं ग्रंथात नावच आलं नसतं. मोठ्याच्या संगतीत सुद्धा फायदाच आहे. हा, नादी लागायचं तर दुबळ्याच्या काय नाही लागतो. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्यानं मोकळाच येतो आणि फाडितो काय. प्रेम करायचं तर मोठ्याशी, किरकोळ कारकोळ नादी नाही लागायचं. रावणानं बायको पळवली पण देवाचीच, काय होईल ते होईल. रावण असं किरकोळ कारकोळ काम करीत नाही मुसलमान. बायको पळवली देवाचीच, काय होईल ते होईल. फायदा झाला काय होईल. बायको देवाचीच पळवली पण फायदा झाला आणि आपलं येडं कुणाच्या नाहीत लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या, प्युअर शेमडी पोरगी, प्युअर. इतकी मेकड तिच्या नागपडीत, तरी हे तिला काय म्हणतं माहिती का. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तुझा दुसरा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू आणि याला कपडे नाही सुईचे, तरी हे तिला म्हणतो हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैनवर वड, चैनवर वड. चालला प्रेम करायला शेमड्या. बंगरी नाही तर मोठे. अरे प्रेमच करायचंय का मग करा ना. हर कर्म अपना
याला प्रेम म्हणायचं. शेमड्या काय नाही लागत. आपण माणसं कोण आहे महाराज? शिवाजीच्या संभाजीराजातली माणसं आहे म्हणजे शाळपट आहे का? कुडूर आलं तर ध्यानात ठेवा, बॉम्बाला सगळं. कोळशाला धक्का लावू नये इथं होतो. ती काय काळजी करायची नाही. मी कुठे देवाला आयुष्यामध्ये परत वाक्य आहे का दुसरं? मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला मला सगळ्यात मोठा धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. डेंजर नालायक तिघच्या तिघ. मी आजपासून कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला हे सांगायचं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाठ घ्यायची नाही. तो म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी पायी ये जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का? 60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज. 60% आयुष्य उद्ध्वस्त फक्त मित्रांमुळे. मित्र माळकरी असावा, मित्र पखवाजा असावा, मित्र गायक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. नालायक मित्र आपलं. आपण एमएला आहे, एमएला आणि दुसरी 12वी पोराशी करतो. आपल्या मित्राची लेवल तो तशी असावा. आपला मित्र सुद्धा 80-85% वाला असावा, जो कधीच पास झाला नाही त्याची दुरुस्ती करून काय करतो. एक मित्र. मित्रापासून सावध. सांगा मला आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. आपल्याला गोवा खायला कोण लावलं? मित्रांनी. आपल्याला वाईट गोष्टीकडे घेऊन गेला कोण? मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी? मित्रांनीच. कधी ध्यानात ठेवायचं? मित्र असा नीट बस. मित्र असावा मित्र असावा तर 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाहीतर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा. अभ्यास करून कोणचं बरं झालंय असा मित्र नसावा. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, मोबाईलमध्ये घेऊन जा. एवढं उदाहरण रोज ऐका आणि आपल्याच आयुष्यात आपली माणसं किती धोकादायक आहेत तेवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 180. 1,25,000 नातू होते, 3,05,000 आणि 1,25,000 पंत होते, 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. लंका सोन्याची होती त्याची. त्याचं किरकोळ श्रीमंत नव्हतं. संस्था काढून श्रीमंत नव्हतं झालं. ते घामानं श्रीमंत होतं. हे आपलं. आपण काय ते श्रीमंत? आपण दरिद्री. ओरिजिनल श्रीमंत होता रावण. ओरिजिनल. अख्खी लंका सोन्याची होती. लंका. इथं म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती. बाप मिळाला यांनी बोट कापून घेतलं, अंगठी निघालं, फुगलं शरीर. त्याची आज हे बापांचे 10वे बिवे बंद होणार आहेत आता 5 वर्षाला. बंद. उगता देणार लोक बामणाला दावा. उगता पॅकेज. कावळाय तूच आण आणि भातही तूच शिजव. चाल. आणि चमन आहे तूच कर. काय डोक्याला फरक नको. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. काळ नालायक आला महाराज. हो काळ बदललाय. रावणाला 4,00,000 बारीक आहे का उदाहरण? ती आपला घोटाळा कोणी केला आहे का? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण बसलेली माणसं बारीक आहे का? रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता आणि इंद्रजित नावाचा मुलगा
त्यानं 14 वेळा इंद्राला हरवलं होतं महाराज. आणि रावण त्याच्या जीवावर उड्या आणत होता फक्त मुलाच्या. फक्त इंद्रजित कसा मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं, बिभीषणाला. म्हणून चुलता होता तो त्याचा, त्याच्या बापाचा भाऊ ना आजेचा पोऱ्या. इंद्रजिताला माहित, आपलं बिभीषणाला माहित होतं, नीट बारीक आहे का, इंद्रजिताला माहित होतं महाराज, जर बिभीषणाला माहित होतं जर इंद्रजित मेला नाही तर रावण मरत नाही, आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदकीत मजा काय. आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे, त्याची धडकली पाहिजे ना, आपली वाचली पाहिजे तर भाऊ. आपली लोक आपल्या भावानं गाडी घेतली तर हसत सुद्धा नाहीत, इतकी दरिद्री आहेत. हप्त्यावर घेतली असं म्हणतो, हप्त्यावर अशीच आहेत आपली. हो आता ही लग्न न झालेली पोर आहेत ना, तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा, तुम्ही आता असेच बजाव शांताबाई मोठा. 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे, आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळी आली. जमलं बा. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे, 35. 15 राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पुरी पाहिल्या एका पोरानं नाही पसंत केल्या, मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टीत ठेवून दिली. मध्ये का बोलली, ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. बारीक आहे का. बिभीषणाने रामाला का आठवलं. बारीक आहे का. आपण कुठं चालूय. 3 माणसं धोकादायक आहेत, मित्र, भाऊबंद आणि पाहुणेराव. बिभीषण रामाकडे गेला आणि रामाला त्यानं सांगितलं तुमच्या खानदानी तुमच्याकडून रावण मारणार नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल, आणि इंद्रजित मिळाला तरच रावण मिळेल. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. मीटिंग धाब्यावर नाही झाली, मीटिंग चकना चुकना खाऊन नाही झाली, नळ्या नुळ्या खांड खुंड खाऊन नाही झाली, मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं तुम्ही दुसऱ्याला मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज, जर कधी इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्याने जर बाण लावला धनुष्याला, तो समोरचा मेला म्हणून समजायचं. तुम्ही फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नाही असं मारा. काय सल्ला आहे मारा. इंद्रजिताने पाठीमागे भात्यात हात घातला महाराज, आणि इंद्रजित भात्यातून बाण काढणार महाराज, सु करीत बाण आला महाराज, आणि इंद्रजितातला कोपऱ्यापासून हात उडवला, तो युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. धाप असा आवाज आला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली, रावणाची सुलोचना, पतिव्रता होती महाराज. तिनं तुटलेला हात ओळखला आणि ती हाताच्या जवळ आली आणि तिनं सांगितलं ज्याने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डिरिंग केली कोणी. तिच्या बापानंच केली. ती कोणी केली. बाबाच होता तिचा लक्ष्मण. मी पाहुणे रावळे असेच आहे. तुटलेला हात हल्ला महाराज. बारीक आहे का. तुटलेला हात हल्ला आणि लक्ष्मणाच्या बायको आपलं तिनं इंद्रजिताच्या बायकोनं त्याच्यात हाताने पेन दिला. तर तुटलेल्या हाताने लिहिलं, तुटलेल्या तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय मला.
तुटलेला हात तिने हातात घेतला आणि रावणाकडे गेली. महाराज आयुष्यात कधीच रावण रडला नव्हता, हो कधीच रडला नव्हता. पण त्या दिवशी रावण डसडसा रडला, माझा तरणा बांड मुलगा गेला. त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रावण रडला महाराज. आणि रावणासमोर सून उभी राहिली आणि सुनीलनं सांगितलं, सासरे बाबा, ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला मी जायचे. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज, विद्वान माणूस. रावणाने सुनाला सांगितलं जा, पण दरबारातली मधली पिल्लावळ नालायक होती महाराज. रावणाला त्या मित्रांनी सांगितलं, हलकटा, अरे तू विद्वान कशात आहे? तुझी बायको तुझी बहीण सून विधवा आहे, तू रामाकडे पाठवू राहिला आहे आणि रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि त्यानं सांगितलं माझी बायको आणून देईन, तुझी सून घेऊन जाय, ही मधली लोक लय नालायक असते मला, तर तू काय करशील? त्यावेळेस रावणाचं वाक्य ऐका. रावण म्हणला, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यामध्ये स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी. अरे शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मीटिंग घेतली. याच्यावर निवांत विचार करा घरी गेल्यावर. आणि मग रावणाची बायको आली आणि रावणाला म्हणली, का हो लय वेदाच्या गप्पा सांगता तुम्ही तर लय शहाण आहेत. मग सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी तोंडाला लगाम घाल, मी सीतेकडून माझी इच्छा कालही पूर्ण केली असती आणि आजही केली असते आणि आत्ताही केली असते. सीता माझ्या ताब्यात आहे, मी वायुमार्गाने सीता आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणली, वेदाच्या गप्पा सांगू नका, तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? डोळ्याची कड ओली झाली आणि डोळे पाणावले आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गळाल्या. आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी ऐक, मी माझी इच्छा सीतेकडून आत्ता पूर्ण केली असती. आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे, मी सीतेकडून माझी इच्छा आत्ताही पूर्ण केली असती, पण काय केली नाही? मंदोदरी ऐक, सीतेकडून मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला जेव्हा सीतेच्या झोपडी समोर गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो, माय भिक्षा वाढा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. जळाली लंका, जळाली, पण माय शब्दाला धोका दिला नाही, ध्यानात ठेवा. रावण होता तो. जर परत कोणाला म्हणले ना कोणी हा रावणासारखा आहे, ह्या कानफाड फोडलं पाहिजे. रावण महाराज विद्वान, शिवाय एकादशी करणारा रावण होता. त्याचे पुढचं वाक्य आहे का, मग कुंभकर्ण म्हणला, का रे तू तर रामाचे कपडे घालून गेलता सीतेला वश कराय, दिवस फिरल्यावर कोण कोण जाऊ गुरकन सांगता येतं का महाराज? दिवसच फिरले बिचारे, रावणाचे मुलगाच मेला आणि या बाकीच्यांना तो मुद्दा झाला. मंदोदरी का बोलली तर तिला वाटलं याने सीता आणल्यामुळं तर इंद्रजित गेला. मग ते कुंभकर्ण शहाणं ते आलं त्याला दम द्यायला रावणाला. त्याने सांगितलं, का रे, अरे तू तर इतका हुशार, तू तर इतका हुशार, मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता. रावण म्हणला, जरा तोंडाला लगाम घाल, मी सीते पुढे रामाचे कपडे घालून गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि मी सीतेकडे पाहिलं, सीतेला वश करायला गेलो मी, पण सीता इतकी पतिव्रता आहे, माझ्यातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. सीतेकडे मी पाहिल्याबरोबर माझ्यातला कामच गायब झाला. रडला रावण, आणि नुसता कामच जागा नाही झाला. माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली. ती लंका जळाली तरी चालेल, सीता नको बाबा.
सीता नको म्हणला आणि मोक्ष मिळून बसला, याला रावण म्हणतात.